तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता त्या अनुसयेनं सीतेला आशीर्वाद दिलेला आहे अशा प्रकारची। आणि तुम्ही पण आता सीता ही अनुसयेजवळ गेली आणि हे अत्रि ऋषी जवळ थांबलेले म्हणून अत्रि ऋषी म्हणू लागले की हे रामा लक्ष्मणा तुम्ही त्या अनुसयेकडे जा, तिचं दर्शन घ्या, ती तुमची माता होते, तिच्याकडून आशीर्वाद प्राप्त करून घ्या असं सांगू लागलेले। ज्या ज्या पावाल भयासी ते 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 निर्भय तुम्हासी, ज्या ज्या पावाला पेशासी आपेशियसी जगद्वंदे। आता तुम्ही जगाला वंदे व्हा, ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला अपेस येईल ते हिच्या कृपाशीर्वादावर तुम्हाला अपेसाचं दुःखामधून सुख प्राप्त होणार आहे, अपेसच येणार नाही अशा प्रकारची महती अनुसयाची आहे। तिला तुम्ही म्हणले भेटा, तिचं दर्शन घ्या। ती गेरा हो निद्रिरात्र फळमुळाचा ते आदर, देखोनी सीतेचा निर्धार चुका पार अनुसयेशी। अशा प्रकारे त्या माहुरगडच्या ठिकाणी हे जे असणारे राम लक्ष्मण अशा पद्धतीनं गेलेले सीता 3 रात्री मुक्कामाला राहिलेले आहेत। कंदमुळं फळं अत्रि ऋषीने त्यांची सोय केलेली आहे। आनंदानं ती जी सीता अनुसयाजवळ राहिलेली आहे, राम लक्ष्मण त्या ठिकाणी 3 दिवस राहिलेले। अभिनंदन अत्रि ऋषी नमस्कारोनी अनुसयेशी, श्रीराम निघाला दंडकारण्यासी राक्षसासी अंतक। ग्रंथकार नाथ माऊली परिहार देऊन सांगू लागले श्रोते सज्जनला की हवा अशा पद्धतीनं जशी मदलासाबाई आपल्या बाळाला उपदेश करते पाळण्यामध्ये, उटी पुत्रा जाई बाळा तीर्थे रे हिंड, साधू आणि संत जेते असतो वा उदंड। की हे बाळा लहानाचा मोठा हो, तीर्थयात्रेला जा, साधू संतांचं तू दर्शन घे। आता प्रभू रामचंद्र भगवंत वनाला आलेला आहे आणि ऋषीच्या आश्रमाला, ह्या आश्रमाला दर्शन घेऊन ऋषीचं पुढच्या आश्रमाला ऋषीचं गाठ भेट दर्शन घेऊ लागलेला आहे। अशा पद्धतीनं प्रभू रामचंद्र तिथून त्या अत्रि ऋषीचा जो आश्रम आहे त्या आश्रमाला अत्रि ऋषीला विचारून पुढं हा त्रिवर्ग राम लक्ष्मण आणि सीता अत्रीच्या आश्रमापासून पुढे निघालेले आहेत। ऋषी आश्रम वन समेळी अग्निहोत्राची न्याहाळे, पाता युगाची शुद्ध शैली श्रीराम वनस्थळी विचार। आता ते दंडकारण्याचा हा भाग आहे, परिसर आहे। वनामध्ये ऋषीचे आश्रम आहेत, झोपड्या बांधून ऋषी राहिलेले आहेत। महाराज म्हणतात साधू की संगत धरो, जन्म का सार्थक करो। साधू अपनी गटड़ी खोट जिसमें लाल भरा है अनमोल। साधूची संगत आपल्या जन्माचं सार्थक करणार आहे, म्हणून आपण सुद्धा सत्संगतीमध्ये राहा, आपलं कल्याण होईल। या घागरवाड्यामध्ये गोपाळबाच्या मंदिरामध्ये रामविजय ग्रंथ सत्संगतीचा योग येऊ लागलेला रामकथा आपण सज्जन श्रोते ऐकत आहात आणि तोही लाभ म्हणले मला घडून येत आहे। म्हणून प्रभू रामचंद्र सुद्धा साधूची संगत व्हावी, त्यांचं दर्शन घडावं, सत्संगतीचा योग यावं म्हणून प्रभू रामचंद्र ह्या वनातून त्या वनात आश्रम ऋषीच्या आश्रमाला जात आहे, दर्शन होत आहे। कोटे त्रिरात्र कोटे पंचरात्र कोटे वस्ती सप्तरात्र, कोटे राहोनी एक रात्र गंगमनी तत्पर श्रीराम। अशा प्रकारे नाथ माऊली सांगू लागले की दंडकारण्यामध्ये प्रभू रामचंद्र राम लक्ष्मण आणि सीता कुठं 3 दिवस, कुठं 1 दिवस, कुठं अर्धा दिवस अशा पद्धतीनं वनामध्ये ह्या ऋषीच्या आश्रमाला तिथून पुढं दर्शन घेऊन पुढच्या ऋषीच्या आश्रमाला प्रेमानं आग्रहानं ठेवून घेतलं तर राहायचं, तिथं पुढे निघायचं। अशा प्रकारचा प्रभू रामचंद्र हा त्रिवर्ग त्या वनामध्ये फिरू लागलेले आहेत। पुढे देखील दुर्गम वन पळती गज सिंह व्याघ्र हरिण, ससे साळ्या वक्र जंबू गगन घेऊनी प्राण पळताची। अशा पद्धतीनं त्या दंडकारण्यामध्ये वनामध्ये हा त्रिवर्ग चालू लागलेला आहे। राम लक्ष्मण आणि सीता चलत असताना घनदाट असणारं वनराई लागलेली आहे, उंच उंच झाडे दाटी जमलेली आहे, वनाचं भरगच्च असणाऱ्या वनस्पतीनं वन हे बहरलेलं आहे। अशा पद्धतीनं सुंदर वन आहे, अरण्याची हे अरण्य कांड आहे, अरण्याची शोभा वनाची शोभा रमणीय आहे आणि त्या वनामध्ये असे चालत असताना देखावा दिसू लागला त्रिवर्गाला। लक्ष्मण आणि प्रभू रामचंद्राला सीतामाया आहे, तर मोठमोठे वाघ सिंह लांडगे हे क्रूर प्राणी आहेत, पण सैरा वैरा धावायला लागलेले, बिथरलेले, घाबरून पळापळ सुरू झालेली आहे असा देखावा त्यांच्या दृष्टीस पडलेला आहे।
सिंहे मारावे गज ताट जे ते का पळती एके वाट व्याघ्र पोळीती हरिण कंठ ते का समसगट पळतात. हे चालू लागले वनामध्ये एकूणमेकामध्ये चर्चा होऊ लागली, कुजबूज करू लागलेली आहेत का सिंह हा क्रूर प्राणी आहे, वनाचा राजा आहे, कधी न भिणारा. वाघ हे क्रूर प्राणी, पण हे बिथरलेत का, घाबरायलेत का, इकडं तिकडं सैरा वैरा या वनामध्ये भटकत का फिरू लागलेले आहेत. यांना अशी कोणती भीती निर्माण झालेली आहे का, मुळं कावरे बावरे होऊन पळत आहेत सैरा वैरा असं बघू लागले ते, म्हणून दिसायला लागलेलं आहे. श्रीराम म्हणे लक्ष्मणाशी महाभय दिशे स्वपदाशी विसरोनिया वैर भावाशी आत्या क्रोधी पळतात. प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला बोलू लागले त्या वनामध्ये घनदाट अरण्यामध्ये की हे लक्ष्मणा, हे जे वन आहे ना बहरलेलं घनदाट, या अशा कर्कश वनामध्ये, अशा ह्या भयानक वनामध्ये वाघ, सिंह, लांडगे, डुकर, इकून माका हरण आहेत. हरिण येत नाही वाघाजवळ, पण ह्या द्वैत भाव गाय आणि वाघ इकून मेकाचा द्वैत भाव विसरला आणि इकून आपण आपला जीव बचवण्यासाठी हे पळायला लागलेत. म्हणजे एकमेकाच्या अंगाला धक्का देऊन हरिण आणि वाघ सवळ जवळून चालला धक्का देऊन, तो कोणी कुणाला करीनात. अशा पद्धतीनं या वनामध्ये अशी काय यांना भीती निर्माण झाली, हे क्रूर प्राणी आपला वैरभाव विसरून इकडं तिकडं सैरा वैरा पळू लागलेले म्हणले. याशी भयाचे काय कारण आईचे विचारिता रघुनंदन तव विराते धावनी सीता हरण पै केले. असे दोघ जण प्रभू रामचंद्र पुढे चलतेत, लक्ष्मण पाठीमाग आहे. राम बोलत आहेत की हे बंधो सुबंधो लक्ष्मणा, ह्या अशा घनदाट व अरण्यामध्ये या क्रूर स्वापदाला असं काय भय निर्माण झालेले, असं चर्चा करत पुढे चाललेले. तिकडं तोवर विराट नावाचा राक्षस पाठीमागून आला आणि आईसाहेब सीतादेवीला त्यांनी धरलं, उचललं आणि पुढं पुढं काय झालेले म्हणले ते. पुढे श्रीराम लक्ष्मण सीता मागे होती आपण सीतेचे देखुनी सुंदरपण विराते हरण तात्काळ केले. त्या वनामध्ये प्रभू रामचंद्र पुढे चालत आहेत, पाठीमागे लक्ष्मण चालत आहेत, त्याच्या मागे सीता आईसाहेब सीतादेवी चालत आहेत. आदिमाया शक्ती जगतजननी भगवंताची असणारी ती अर्धांगिनी सीता ही सुंदर आहे, तिच्या रूपाचा असणारा रूप सुंदर आहे. तो देखावा क्रूर राक्षसानं दुरून बघितलेला आहे आणि त्याचे ती मोहून गेला आणि त्या रूपाला भाळल्या गेला आणि ते सुंदर असणारी सीता त्यानं पाठीमागच्या पाठीमागे चलत होती काही अंतरावर. कारण पुरुषाचं चलणं आणि स्त्रियाचं चलणं आताच वेगळे, पण ते पुढे चलत होता आणि ही महाग राहिलेली होती. मग तेवढ्या अंतरामध्ये स्त्री ही महाग आहे. पाठीमागून त्या दुष्टानं आईसाहेब सीतादेवीला धरला आणि उचललेलं. सीता धरोनी दोयाती बैसविली अंका प्रते मी होईन तुझा पती चिंता चित्ती करू नको. तो विराट नावाचा राक्षस हा दुष्ट आहे, पापी आहे, तो अंतःकरण मलिन आहे असा तो राक्षस. त्याने त्या आईसाहेब सीतादेवीला धरलं, मांडीवर बसवलं आणि तिच्या रूपाला भाळलेला आहे. आणि तो म्हणू लागला की हे बघ, हे स्त्रिये, तू माझी अर्धांगी हो, माझी तू पत्नी हो, अशा प्रकारे तिला विनवणी करू लागला. असा हा राक्षस दुष्ट बोलत आहे. तू अप्सरा की खेचरी वन देवता की सुरेश्वरी भाग्ये सापडली सहो सुंदरी सुखे माझ्या घरी नांदावे. तो दुर्जन असणारा, तो दुष्ट असणारा राक्षस म्हणत आहे, हे खेचरी, तू स्वर्गामध्ये आकाशामध्ये संचार करणारी आहेस का, किंवा स्वर्गामधली रंभा उर्वशी तिलोत्तमा मेनका मंजू घोषा सप्त देवांगना आहेत सुंदर, त्या देवांगनापैकी एखादी आहेस का, तू आहेस कोण, एवढी 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 तू सुंदर आहेस म्हणला. माझं मन तुझ्यावर गेलेले, एकांगी प्रेम आहे, दोन अंगी प्रेम पाहिजे, ह्याचं त्याचं ह्याच्यावर पाहिजे. एकांगी प्रेम करून काय उपयोग नाही. आताचे पुरुष, आताचे तरुण पोरं मुलीवर प्रेम करतात, पती अभ्यास करते, हे आपलं मोकारत फिरतं, शेवटी मरावं लागतं. एकांगी प्रेम आहे. तसं हा दुष्ट एकांगी प्रेम आहे. आईसाहेब सीताजीवर प्रेम करायला निघाला, म्हणला मला तू आवडतेस, तू माझी अर्धांगी हो, तू माझी पत्नी हो, माझा तू स्वीकार कर, असा तो राक्षस आईसाहेब सीतादेवीला भुलवण्याचा प्रयत्न. तुझ सारखी सुंदर जरी रिगशील माझे घर गज मुक्त फळाचे अलंकार उत्तम श्रृंगार तुझ करी. आणि म्हणायला लागला तुझ्यासारखी उत्तम सुंदर स्त्री, देखणी, तरुण
अशा पद्धतीनं रूपवान माझी जर पत्नी झालीस म्हणले, माझं जर घर निघालीस तर मला माझी श्रीमंती, धन दर्वे ऐश्वर्य सोनं नाणं मला भरपूर आहे, तुला सर्व सोने नाण्यानं मडवून टाकील, कुठल्याही प्रकारची कमतरता नाही, असं ह्या भिकार चोटाच्या मागे कशाला लागलीस म्हणले, कशाला फिरायला लागलीस वनामध्ये वनवन करत, माझ्याकडे ये, मी तुला सुख देईल संपत्तीचं, असा तो राक्षस आई साहेब सीता देवीला बोलत आहे. माझ्या जोडले सुंदर कांता उल्हास राक्षसाचे चिता, परी त्याची शंकेना सीता श्री रघुनाथाचे निबळे. हा एकांगी प्रेम करणारा हा राक्षस उल्हासून गेला. बरं झालं म्हणला, आता ही सुंदर स्त्री म्हणला मला पत्नी मिळू लागलेली आहे, त्याची त्याला उल्हास आहे. पण सीतेचं मना अंतकरणामध्ये क्रोध निर्माण झालेला आहे, हा दुष्ट काय बोलू लागलेला आहे. अशा पद्धतीनं भगवंताची श्री आईसाहेब सीतादेवी याला प्राप्त कशी होईल, पण हा अज्ञानपणामुळं तो आनंदामध्ये आहे. श्रीरामाच्या बाणा पुढे विराध राक्षस केवळ बापुढे, मज नेईल कोणीकडे नरोकडे पावेला. सीतादेवी म्हणत आहे की हे दुष्टा, हे काय तू मांडलंस, माझा जो पती प्रभू रामचंद्र म्हणजे भगवंत श्रेष्ठ आहे, त्याच्या बाणाच्या पुढं म्हणजे तुला 10 दिशा पुरणार नाहीत पळायला, पुन्हा सुटल्या जाणार नाहीस, याच्या भानगडीत पडू नको, शेवटी मरावं लागेल म्हणजे माझा नाद तू सोडून दे. अत्यंत गुडगहन पुढे गेले श्रीराम लक्ष्मण, त्यासी विराधन देख्या पण सीता दोघे जण न देखती. कारण वन हे घनदाट आहे, झाडाला झाडे जाळ्या आहेत, थोडं एका जाळीच्या पुढे आलं गेलं तर महागडलं कोणी पुढचं कोणी कुणाचा मेळ नाही. ह्याला वाटलं ही सुंदर स्त्री या वनामध्ये एकटीच आहे, त्याला ते पुढचा देखवा लक्षात आला नाही. आता ही अबला आपल्या हातामध्ये सापडली, कुठं जाणार आहे. इतक्यामध्ये सीता भोवताली बघू लागली तर तिला राम लक्ष्मण दिसणार, कारण घनदाट वन हे भरलेले दाट असणारं वन आहे. आपल्याला आधार आश्रय असणारा राम लक्ष्मण पुढे गेलेले आहोत, आपण या दुष्टाच्या तावडीमध्ये आहोत असं सीतेला वाटू लागलेलं आहे. अनुग्रहिली सीता तीस भय नाहे सर्वता, ते स्मरे श्री रघुनाथा पाव कृपावंत श्रीरामा. अनुसया मातेनं आईसाहेब सीतादेवीला आशीर्वाद दिलेला आहे, म्हणून तुला म्हणले राक्षस जरी जवळ आले तरी राक्षसाला तू भिणार नाहीस, माझा तुला आशीर्वाद आहे. त्या आशीर्वादामुळं मोप हा दुष्ट दुर्जन मांडीवर घेऊन सीतेला बसलेला आहे, पण सीता थोडी सुद्धा दगबगली नाही, तिळवर सुद्धा तिच्या अंतकरणामध्ये भीती नाही, निर्भय मनानं अंतकरण स्थिर आहे आणि ती सीता मनमोकळ्यापणानं धिट्ट मनानं आहे जवळ म्हणले काय बोलते. ऐकता श्रीराम स्मरण राक्षस झाला कंपायमान, मने नको करू स्मरण वचन तिच्चन मजवादी. त्या राम नाम ऐकल्यानंतर हे गडबडायला लागलं. रामाची कीर्ती ह्याची ऐकिवात होती. हा म्हणू लागला, अगं ते रामाचं महत्व मला सांगू नको, मला थरथरी सुटली. त्या राम नाम तुझं ऐकल्यामुळे त्या रामाची कीर्ती, त्या रामाची महती, त्याचं वैभव तू सांगायला लागलीस मला, त्यामुळे मला दुःख वाटू लागलेलं आहे, ते सांगू नको. ऐसे ऐकोनी सीतेचे वचन परतले श्रीराम लक्ष्मण, परे गोड गहन महावन सीता दर्शन नव्हे. अंतकरणामधून सीता प्रभू रामचंद्राचा धावा करू लागलेली आहे. ते शब्द रामाच्या कानावर आदळले. प्रभू रामचंद्र दाट झाडीच्या होता, आपली सीता संकटामध्ये आहे. रामन लक्ष्मण महागारी मुरडलेले बघू लागले तर सीता पाठीमागे आपल्या चलत नाही, म्हणून उंच उंच जाळ्यात दाटी असलेली झाडाची आपल्याला दिसना सीता म्हणून महागारी परत येऊ लागलेले दोघे. लक्ष्मण कोपला उद्भट बाण सोडून घनदाट, वनचे दिले केले सपाट देखील पापिष्ट विराट. सीता दिसना त्यावर लक्ष्मण हा तापड आहे, त्याला ते सहन व्हायना. लक्ष्मण आपल्या धनुष्यावर बाण लावला आणि बाण सोडल्याबरोबर उंच उंच झाड जमीन उद्ध्वस्त झाले, सपाट झालं, पुढचं सगळं पटांगण दिसायला लागलं. एवढ्यामध्ये तो विराट राक्षस सीतेला जवळ घेऊन बसलेला, सीता जवळ आहे त्याच्या तावडीमध्ये, असा देखावा दोघांनाही तो दिसलेला. राक्षस देखील अति क्रूर पर्वतोत्तम महाथोर, वक्र नासिक वक्र वक्र कपटो उद्धरे दुर्गश. एवढ्यामध्ये बघतो दिसल्यामुळं लक्ष्मण आणि प्रभू रामचंद्रांना तो पापी असणारा भराट ढिसाळ पर्वत एवढा राक्षस दिसायला लागलेला आहे. त्याचं तोंड अकराळ विकराळ आहे,
लाल डोळे, काजळासारखा तव्याच्या बुडावून त्याचं तोंड आहे, असा काळा कुट्ट, जीभ लळलळ करते, डोळे लाल आहेत, केस पाठीमागं सुटलेले आहेत, असा भ्यासूर राक्षस. त्यांना कोणीतरी राक्षस आहे आईसाहेब सीतादेवीला तो छळू लागलेला आहे, असा देखावा दिसलेला आहे. अष्टमहास्यांची मडी, सुई खेचोनी खांदिका वडी, मृग व्याळ चितळे बापुडी, मारी कोडी स्वपदांच्या. त्याच्याजवळ एक कावड होती. कावडीला 8 सिंह उपारटे बांधलेले होते मारलेले. मग मृग आहेत, चितळे नावाचे काही प्राणी आहेत, अशा पद्धतीनं एका बाजूकडून हे बांधलेले असे ते प्रेत त्या कावडीला लटकलेले. कावड खांद्यावर होती, ती बाजूला लोंबकळा लागलेली, बाजूला टेकलेलं, अशा प्रकारचा हा दुष्ट राक्षस क्रूर आहे. त्याचा तो देखावा त्यांना दिसू लागलेला आहे. गुरु सदंत गजांची शिरे, गज चर्मे थमथवती रुधिरे, मारुनी पंच पंच व्याघ्रे, खांदी क्रूरे वाहे जेती. जो राक्षस म्हणजे त्या ठिकाणी हत्ती मारलेले आहेत, हत्तीचे चामडे आहेत, जे सिंह आहेत, वाघ मारलेले, 5-5 सिंह वाघ मारून त्याचे उपार टांगलेत, कावडीला सिंह बांधलेले, त्यांचे मुर्दे घेतलेले आहेत, हत्ती घेतलेले आहेत. अशा प्रकारची कावड, जसं आपण पहिले पाण्याच्या घागरीची कावड घेतो तसा हा राक्षस दुष्ट आहे. जसा धिप्पाड तशी तिची कावड मोठी आहे. त्याला हे प्रेत बांध गुंडाळलेले वनामधले शिकार करून तो खाण्यासाठी असा देखावा करून निघालेला होता. त्याला सीता दिसली, नंतर त्या पद्धतीने तो थांबलेला आहे. आज तांबडे लकलकित, नेत्र दिसत्या रक्त, भूता करा वयांत सवे धावत वनाची. असा तो जे प्राणी मात्राला त्रास देण्यासाठी हा जो दुष्ट राक्षस क्रूर आहे आणि तो त्रास देण्यासाठी वनामध्ये आलेला त्या ठिकाणी म्हणले आहे. विराट देखून श्रीराम लक्ष्मण, मग सीतेशी पुसे हे दोघे कोण. श्रीराम भरतार धीर लक्ष्मण, माझी सोडवण करू आले. आता रामन लक्ष्मण त्या दुष्टाला दिसल्यानंतर दूर आपल्याकडे येऊ लागलेले आहेत. तो विराट राक्षस सीतेला विचारू लागले की अगं हे 2 पुरुष कोण आहेत. मग आईसाहेब सीतादेवी त्याला उत्तर देत आहेत की हे बघ, प्रभू रामचंद्र हे माझे पती आहेत, लक्ष्मण हा धीर आहे, आणि ते दोघं जण म्हणले मला सोडवण्यासाठी, तुझा घात करण्यासाठी येऊ लागलेले म्हणले. मग तो म्हणे तू माझी कांता, तू जतावन सांडी सर्वता, या दोघाशी मी भक्षिनाता, तू काही चिंता करू नको. तिचं बोलणं ऐकून हा दुर्जन म्हणायला लागला, हे बघ म्हणला तू माझी आता पत्नी आहेस, बायकोच म्हणले अर्धांगिनी, तू काय फिकर करू नको. आता हे मानव आहेत, ह्यांना म्हणला मी खाऊन टाकतो भाजीप्रमाणे, स्वस्त राहा म्हणले, फिकर करू नको, असा पद्धतीने राक्षस बोलू लागला. ऐसे बोलून या देख, विकट देवो निहाक, धावोनी श्रीरामा सन्मुख, काय तो मूर्ख बोलतो. असा तो मूर्ख असणारा, असा तो अज्ञानी असणारा, तो जे असणारा राक्षस, विराट राक्षस सीतेला ठेवलेल्या बाजूला पुढे आलेला आहे. मोठ्यानं हा आरोळी दिलेली आहे आणि राम लक्ष्मणावर तो तुटून पुढे आलेला आहे. तुम्हा सगळे सुंदर सीतात, ते तव झाली माझी कांता, तुम्हासी मी न मारी आता, पळावे जीविता वाचोनी. तो राक्षस काय म्हणत आहे त्यांना त्या वनामध्ये की हे बाबांनो, सुंदर असणारी सीता ही तुमच्या बरोबर सोबत नाही. तुम्हाला जर जीव वाचवायचा असेल तर आलेल्या पाऊली म्हणला पळून जा, नाहीतर म्हणला मी तुम्हाला खाऊन टाकल. आता मी सीता ही म्हणला आता माझी पत्नी म्हणला मी तिला करून घेत आहे. अशा प्रकारे तो राक्षस बडबड बोलू लागलेला. तुम्ही म्हणाल युद्ध करीन, तरी मी क्षणार्धे मारीन, तिचे रुधिरा प्राचीन मांस भक्षेन स्वानंद. आता तुम्ही जर नाही माघारी घ्यायला गेलात, माझ्या बरोबर जर युद्ध करायचं म्हणला तर मला हे माणसं म्हणजे म्हणले आमचा राक्षसांचा आहार आहे. मी तुम्हाला जेवणाचा घास असावा तशा पद्धतीनं भाजीप्रमाणे खाऊन टाकील. याकरता वाचायचं असेल तर आलेल्या पावली म्हणले तुम्ही इथून निघून जा, नाहीतर युद्ध करायचं म्हणल्यावर म्हणले माझ्या पुढे तुम्ही टिकणार नाही. अरे मी विराट महाबळी, वस्ताये वनस्थळी, तुम्ही दोघे मूर्ख समूळी, जे भार्या समेळी आले ती. तो राक्षस म्हणून राहिलेला की या वनामध्ये माझी मालकी आतापर्यंत चलत आलेली म्हणला, विराट नावाचा म्हणला मी राक्षस आहे. तुम्ही ह्या वनामध्ये आलात म्हणजे तुमचं इथं काही चालणार नाही, मी तुम्हाला मारल्याशिवाय राहणार नाही म्हणला. तुम्हा दोघा तापसपण, तरी का वाहता धनुष्य बाण,
तुम्ही कोटील कोणाचे कोण हे मज संपूर्ण सांगा की बाबा रे तुम्ही तापसीच्या रूपामध्ये आहात ओलकले नेसलेले डोक्यावर डुईवर बांधून बुचडा बाई ग वनोवन फिरतो ऋषी बाई ग डोक्यावर तुम्ही बुचडे बांधलेले विरबुटी बांधलेली ओलकल नेसलेले अंगाला भस्म लावलेले एखाद्या तापसाप्रमाणे फिरू लागलेला आहे तुम्ही कोण आहे आणि तापसी असल्यामुळं तापसी आहेत ना धनुष्यबाण तुमच्याजवळ कशाला म्हणले तुम्ही अशा युद्धाच्या भानगडीत कशाला तापशानं तीर्थयात्रा करत फिरावं म्हणले अशा पद्धतीनं धनुष्यबाण घेऊन तुम्ही फिरू लागलात तर म्हणले काय उपयोग आहे तुमचा हा मग त्याची सांगे श्रीरामापण धनुष्य गांधीला रावण ते भंगिले वाहून निघून तुम्ही जाण श्रीराम असं त्या विराट राक्षसाचं एवढं बोलणं ऐकून घेतलेले प्रभू रामचंद्रांना पुन्हा प्रभू रामचंद्र उत्तर देत आहेत की हे बघ राक्षसा मला कोण आहे तापसी आहे असं तू म्हणत आहेस ना ज्यानं म्हणले मिथिळा नगरीच्या ठिकाणी त्रिंबक नावाचं धनुष्य उचललं आणि मोडलं रावणाला गांजलं तो आणि सीतेचं पाणी ग्रहण केलं तो प्रभू रामचंद्र अयोध्येचा म्हणले दशरथाच्या पोटी आलेला म्हणले मी राम आहे म्हणले आपला परिचय करून राम देऊ लागले सुबाऊचा घेतला प्राण मारी चवडी विला संपूर्ण ताटिका दिली निजबाने तुम्ही जाण श्रीराम हे बघ माझी जर ओळख तुला नसली तर म्हणले ओळख करून देतो वनामध्ये आल्यानंतर एका बाणानं ताटिका नावाची राक्षसीन जिला 10,000 हत्तीचं बळ आहे अशी ती राक्षसीने एका बाणानं ठार केली पुन्हा विश्वामित्राच्या यज्ञाचं रक्षण करायला गेलो सुबाव नावाचा राक्षस मारला मारीच्याला एका बाणानं 400 कोस समुद्राच्या पलीकडे उडवून टाकलं अशी माझी योग्यता आहे म्हणले कुंडलिका वरदे हरिठल ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय